म्हणतो की आपला समाज मागास आहे, हा समाज पुढे गेला. कोणताच समाज आता मागास राहिला नाही. भिकारी दिसतो का दरवाजावर आता? भाकरदेबाई म्हणणारा कोणी आहे का? कोणी भिकारी दिसतो का? पूर्वी काय सकाळी 8 वाजता आम्ही झोपेतून उठलं तर भाकरदेबाई ऐकायचो आम्ही. तुम्ही पण ऐकायचे, मी पण ऐकायचो. तो जमाना बदललाय. आता झोपडीतला पोरगाही कलेक्टर व्हायला लागलाय जर त्याच्यात गुण आहे तर. आणि तुमचा समाज जर पहिल्यापासून पुढे, व्यापारात तुम्ही सगळ्यात पुढे आहे. त्यामुळे काही काही समाजात लग्नाच्या बाबतीत खरं सांगितलं तुम्ही, लग्न लावण्यात आमचा समाज नंबर 1 आहे. नितीन दादा 10-5 म्हणजे 10-5. एक वेळेस एक मंत्री येत होते, मी जेव्हा आमदार होतो आप्पा. 10-5 झाले, 10-20 झाले, 10-25 झाले. मग लोक उठले, कारण बोका लावतो तिला लग्न रे म्हणे. मंत्री आहे रे, मग तू लायला म्हणे. आम्ही चालत म्हणे घर. अहो म्हणे, मंत्र्यांना काम असतं, येतील नंतर आशीर्वाद देतील, भेटतील. पण त्याच्याकरता तू कशाला लग्न थांबवतोय? लग्नाच्या पहिले गुण जोडता, तिचे पाय पाहता, 12 वाजून 28 मिनिटं सांगता आणि 3 वाजून 30 मिनिटांनी लावता. मग पत्रिकेवर टाका ना 12 ते 5 केव्हा बी लागेल. असं काय सरकार पत्रिकेवर असं टाकून द्या की 12 ते 5 केव्हा बी लागेल लग्न. आमच्यामध्ये पत्रिका छापणं बंद करून टाकलं आम्ही. 90% पत्रिका छापणं बंद. व्हॉट्सअपवर टाकतो, ये शिंदे ये, नको ये. हा काय करते करा, वायफळ करते करायचो. पत्रिका छापणं बंद. पहिले भाडं द्यायचे, कंडोलीन म्हणायचे. तुमच्यामध्ये कंडोलीन, आमच्यामध्ये कंडोलीन. कंडोलीन कंडोलीन भारी बरे मग तो ते भाडं बी बंद. ये शिंदे ये, नको ये. काय नाही, आता सगळं ऐकत झालंय. भाऊबंदकी आली नाही आली, काही पॅकेज आहे आता. घोडा सुद्धा देतो मंडपवाला. हो, घोडा, बामण, केळीचे पानं, काहीच करू नका तुम्ही. कोट घाला, राम राम या बसा जेवा. ही परिस्थिती आहे. त्यामुळे जगाबरोबर पळा, जगाबरोबर धावा. आणि मला तरी असं वाटतं, सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. ही पद्धत आमच्यामध्ये अवलंबली गेली. माझ्या भावाचे त्यांचे 5 लग्न एकत्र झाले. मग आमची 3 भावाचे एकाच मंडपात झाले. तेच पाहुणे राहतात. 3-3 सहा पाहुणार बोलवा ना, कोणते कपडा घालो, कोणतं शिकायला एकाच मंडपात. आमचे 3 भावांचे लग्न, 2 बहिणीचे साखरपुडे एकाच ठिकाणी. 5 गावांचे पाहुणे आले, ते झाले कॉमन पाहुणे. असतं 90%. 10% जे वर आले तर तेवढंच बदलतं फक्त. पैसे किती वाजता. पण आता स्पर्धा लागली आहे. आणि आपण असं बोलायला तर गुलाब पाटील बंद कर, तुझ्या पोराची झाली, आता आमची करू दे ना. म्हणजे त्यामुळे जास्त बोलू नये. जास्त बोललं तर कार्यक्रम खराब होतो. त्यामुळे आज हीच काळाची गरज आहे. मुलींना मी सांगेल खास करून, शेतकरी पोरगा करायलाच नाही म्हणतो, नाहीच म्हणता सगळेजण. आमचे बाप जातं का शेती करायचं का आम्हाला? मी तर म्हणेन बायकोच पाहिली नव्हती. नाही, बापनं लग्न झालं लग्न. आता 30 वर्षाचा जो लग्न करतो, 32 वर्ष होतं पोरगा होतो. त्याचा पोरगा झाल्यानंतर तो 58 होऊन जातो. त्याचा पोरगा कामात येतो. माझं 20व्या वर्षी लग्न झालं. मी 40 वर्ष झाला, तोपर्यंत माझा पोरगा 18 वर्षाचा होता. उद्या माझ्या जीवनामध्ये काही कमी जास्त झालं तर फटकेशी पोरगा कामात येऊन जातो, घर सांभाळून घेतो. ही परिस्थिती आहे. जुन्या पद्धती काही चांगल्या होत्या, चांगल्या होत्या. लवकर मुलीचं लग्न करणं हे फार चांगलं होतं. आता 26 वर्षाची पोरगी होऊन जाते, 35 वर्षाचा पोरा होऊन जाते, तेव्हा लग्न करतात. कोणतं कधी ते होईल मला समजत नाही. 10 स्थळं पाहिल्यानंतर समाजात अशी शंका होते की पोरीमध्ये काहीतरी खोट आहे. किंवा पोराला 10 तो शिकेला तर थोडाफार तो नाम ऐकत नाही. तो 25 पुरी पाहतो, एक आमदानी म्हणतो हा 100 पुरी पाहिला रिजेक्ट. त्याला पोरगी नंतर भेटत नाही. हे प्रत्येक समाजात होऊन बसलाय. त्यामुळे मला तरी असं वाटतं, काही काय म्हणतात लेवलची पोर करा. लेवलची काय लेवल आहे पोरीमध्ये? तसंच घरानं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या घरात कशी मॅच होईल तशी पोर पाहिजे. खटल्याची पोर करू उलटी, ती स्वयंपाक करायची अडचण नाही. हे खलपायची पोर केली तर कठीण काम राहतं कधी कधी. आम्ही 5 काका होते. आमचे 5 काका, आम्ही 17 भाऊ आणि 23 बहिणी. एकच भांड्यात भाजी बने. काय मजा हे झाली. आता तर पोर 1 to 1 असल्यामुळे मावश्या बिनी आता संपल्या. मावश्या घ्यात रे भाऊ, खलास. मावशी नाही काही नाही, कार्यक्रम खलास. हम दो हमारे दो. कठीण होऊन गेलंय काम. त्यामुळे हे सगळं पथ्य पाळा. मला तरी असं वाटतं की ह्या लग्न सोहळे जुळले पाहिजे. दरवर्षी दत्तू आबा ही सगळी मंडळी हा प्रयत्न करत असते.
समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, तुमचा समाज तर महाराष्ट्रात नंबर 3चा समाज आहे. त्यामुळे आम्ही तर मायक्रो आहे, 1,00,000-1,50,000 मतं असतील आमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये, एकदम मायक्रो समाजमध्ये आहे. पण काही काही चालीरीती आम्हाला खूप आवडतात आमच्या समाजामध्ये. आम्ही सांगत राहतो, साखरपुडा वेळेवर, मौत वेळेवर, लग्न वेळेवर, एकदम वेळेवर. म्हणजे नवरीकडचे पाहुणे जर आले नाही तर मी विचार करत नाही, ते लाईले रे अवतीन द्या, ही परिस्थिती आहे. 100% लग्न मुलाकडे, 100%, मुलीकडे नाही. हुंडा ठरत नाही, इथून पटीन ते देऊ, आम्ही पोरीला देऊ, तू पोऱ्याला दे. मॅच ग्रँड, पोरीला दिलं तेव्हा आपल्या घरात, पोऱ्याला दिलं तेव्हा आपल्या घरात, त्यांच्याच संसाराला कामात येतं ते. त्यामुळे ह्या काही काही पद्धती आपण सगळ्यांनी बदलवल्या पाहिजे. या सामूहिक विवाहामध्ये ज्या मुली आल्या त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, शेतकरी मुलगा असेल, आधुनिक पद्धतीने शेती करत असेल, निर्व्यसनी असेल तर पहिला चॉईस त्याला सुद्धा आपण द्या. कारण की शेतकऱ्याच्या मुलांची परिस्थिती फार वाईट होऊन चाललेली आहे. तर याचाही विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. मलाही भरपूर आता पुढचे कार्यक्रम